पुण्याच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा एआयच्या मदतीने नवीन पाऊल उचललेलं आहे. तर सध्या आपल्यासोबत आहे पोलीस उपआयुक्त हिम्मत जाधव. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय आहे हे पाऊल आणि कशा प्रकारे हे काम करणार आहे पुण्यामध्ये. काल दिनांक 12 ऑगस्ट रोजी माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार सर आणि अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून आपण एका AI बेस्ड ई चलान सर्व्हिलन्स व्हॅनचं आपण इनॉग्रेशन केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. बेसिक याचा कन्सेप्ट हा आहे की जे 90% 95% पुणेकर वाहतुकीच्या सर्व नियमांचं पालन करतात, परंतु 2-4% जे आहेत जे वारंवार वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करतात, यांना एआयच्या माध्यमातून आळा घालता यावा आणि ऑटोमॅटिक ई चलन जनरेट करून बेशिस्त आणि बेफिकिरीनं वाहन चालवणाऱ्या अशा वाहनधारकांना आळा घालता यावा, हा याचा प्रमुख उद्देश आहे. त्याकरिता एक AI बेस्ड कॅमेरा असलेली व्हॅन तयार करण्यात आलेली आहे. ती व्हॅन पेट्रोलिंग करत ज्याही रस्त्यानं जाईल त्या रस्त्यावर जे कोणी नो पार्किंग मध्ये ज्यांनी पार्किंग केलेलं असेल, जे डबल पार्किंग केलेलं असेल, जे रॉंग साइड नेत असतील, ज्यांच्या फॅन्सी नंबर प्लेट असतील, असे जे ट्रॅफिक रूल्सचे व्हायोलेटर्स आहेत यांचे पिक्चर पिक करतील, त्यांचं जिओ लोकेशन घेतील आणि त्यांच्यावर चालानची कारवाई केली जाईल. अशा संकल्पनेतून ही प्रोजेक्ट आपण घेतलेला आहे. त्याचबरोबर आणखीन एक कॅमेरा बेस AI कॅमेरा बेस ट्रायपॉड माउंटेड डिव्हाइस AI बेस्ड डिव्हाइस आपण इंट्रोड्यूस करत आहोत. त्याच्यामध्ये रॉंग साइड जे व्हेकल्स येतात त्या रॉंग साइड व्हेकल्सचं ऑटोमॅटिक पद्धतीनं ई चलान करता यावं या उद्देशातून हे पोर्टेबल ट्रायपॉड माउंटेड AI बेस्ड कॅमेरा असणार आहे. याच्यातून जे व्हायोलेटर्स आहेत त्यांना आपल्याला चलान इश्यू करणं सोपं होईल आणि खरोखर जे नियम पाळतात त्यांच्याकरता वाहतूक सुरळीत करणं हा याच्या मागचा महत्वाचा उद्देश आहे. सर, याआधी आपण वैशाली हॉटेलच्या समोर देखील एक नवीन एआयची मदत घेऊन उपक्रम चालू केला होता किंवा एक नवीन डिजिटलायझेशन चालू केलं होतं. तर त्या अजून कसं पोलिसांना हेल्प करतंय सध्या? निश्चित आपण ते प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी चालू केलेलं होतं की एक नो पार्किंगचा झोन बनवलेला होता. त्या नो पार्किंग झोन मध्ये जर कोणी पार्किंग केलं तर ऑटोमॅटिक त्यांना चालान जनरेट होत होतं आणि अत्यंत उत्तम असा प्रतिसाद त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. ज्यांना एकदा चालान इश्यू झालं त्याच्यानंतर परत त्या ठिकाणी त्या व्यक्तीला डबल चालान इश्यू झालेलं नाहीये. तर याच्यामुळे लोकांमध्ये जी पार्किंगच्या प्लेसेस आहेत त्याबाबतही जागृती होतीये आणि नो पार्किंगच्या प्लेसेस कोणत्या आहेत आणि त्याबाबत आपण काय सावधानता बाळगली पाहिजे याबाबतही मदत होत आहे. आता तुम्ही जसं म्हणलं की ते सक्सेसफुल राहतंय, म्हणजे मदत होती त्या गोष्टीची. तर अजून म्हणजे पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अजून कधी लावल्या जाणार आहेत ती? निश्चित आपण प्रयत्न करीत आहोत, परंतु आमचा उद्देश महसूल गोळा करणं किंवा लोकांना पिनलाइज करणं हा उद्देश नाहीये. आमच्या वाहतूक शाखेचा मुख्य उद्देश हा आहे की आपली रहदारी चांगल्या प्रकारे आणि शिस्तीमध्ये कशी चालेल, जेणेकरून कमीत कमी ट्रॅफिक व्हायोलेशन्स होऊन ट्रॅफिकचे नियम पाळणाऱ्यांना सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवास कसा करता येईल हा उद्देश आपला समोर आहे. त्या अनुषंगानं ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता पडेल त्या ठिकाणी आपली ही ट्रॅफिक ई चलान सर्व्हिलन्स व्हॅन, त्याचप्रमाणे AI बेस्ड बाकीचे कॅमेरे बसवण्याचं काम आहे ते आपण पुढील काळामध्ये करणार आहोत. आता AI ट्रॅफिक सांभाळण्यासाठी आपली आता कशी मदत करतोय ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळी, न्यूज डॉट्स पुणे.